हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आपण बघणार आहोत की पुलाव कसा बनवायचा. तर सर्वात पहिले गरम पाण्यात भिजलेले फुलवर, गाजर, बटाटे, चिरलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, टमाटे, आलं लसणाची पेस्ट आणि पाण्यात भिजलेले वाटाणे व गरम मसाला व चवीपुरतं मीठ. आता आपण एका मोठ्याशा भगुल्यात थोडेसे तेल टाकायचे आहे व त्याला थोडा वेळ गरम होऊन द्यायचे आहे. मग त्याच्यामध्ये तमालपत्र टाकायचे आहे, चिरलेला कांदा. आता ह्याला नीट परतून घ्यायचे आहे जोपर्यंत ते गोल्डन ब्राऊन होत नाही. ते आता असे गोल्डन ब्राऊन झाल्यावर बटाटे टाकायचे आहे. बटाट्यानंतर थोडंसं फुलवर आता आपण जे भिजवले होते ते टाकायचे आहे. आता ह्यात गाजर टाकायचे आहे. आता भिजवलेले वाटाणे टाकायचे आहे. आता ह्याला परतून घ्यायचे आहे. आता ह्यात चिरलेले टमाटर टाकायचे आहे. मग कोथिंबीर व पुदिना टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ. आता ह्याला परतून घ्यायचे आहे. परतून झाल्यानंतर आलं लसणाचं पेस्ट टाकायचं आहे व त्याला परत परतून घ्यायचे आहे. एक चमचा शाही गरम मसाला टाकायचा आहे व त्याच्यावर मॅगी मसाला आणि मॅजिकची पुडी टाकायची आहे. आता त्याला छानसे परतून घ्यायचे आहे. परतून झाल्यावर धुतलेले तांदूळ टाकायचे आहे. मग आता त्याला छानसे परतून घ्यायचे आहे. ह्यात आता गरम गरम पाणी टाकायचे आहे व त्याला छानसे परतून घ्यायचे आहे व त्याला 20 मिनिटं तसेच ठेवायचे आहे. आता आपण पुलावासोबत वाटाणे बटाट्याचा रस्सा कसा बनवायचा ते पाहूया. आधी गॅस पेटवून तेल गरम करायला ठेवायचे आहे. रस्स्याला लागणारे साहित्य: चिरलेले बटाटा भिजवायचे आहे, चिरलेला कांदा, चवीपुरतं मीठ, वाटाणे पाण्यात भिजवलेले. आता चिरलेला कांदा टाकायचा आहे. आता त्या कांद्याला नीट असे परतवायचे आहे. मग भिजवलेले बटाटे टाकायचे आहे व त्याला छानसे परतून घ्यायचे आहे. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 3 चमचे कांदा खोबरा आणि टमाट्याची पेस्ट घ्यायची आहे व त्याला टाकायचे आहे व त्याला आता परत छानसे परतून घ्यायचे आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे कांदा मसाला व चवीपुरतं मीठ आता टाकायचे आहे व त्याला छानसे परतून घ्यायचे आहे. आता त्यात वाटाणे टाकायचे आहे व त्याला छानसे परतून घ्यायचे आहे. आता 1 वाटी पाणी टाकायचे आहे. आता त्याला 15-20 मिनिटं शिजवून द्यायचे आहे व त्याआधी थोडेसे असे हलवून घ्यायचे आहे. भाताचे पाणी आटल्यावर 1 चमचा तूप टाकायचे आहे. आपला चमचमीत पुलाव तयार आहे. अशाच रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.